मी खूप वेळा पाहिलंय की तुम्ही प्रत्येक जयंती पुण्यतिथी असेल ती तुम्ही तुमच्या अकॅडमीवरती साजरी करता. तर ही कन्सेप्ट कशी लक्षात आली आणि ह्याच्या मागचा उद्देश काय आहे? बघा आता की आपण ज्यावेळेस शाळेमध्ये असतो त्यावेळेस आपण हे पाहिलेलं आहे की वर्षभरात आपल्या देशासाठी योगदान दिलेले जेवढे काही महापुरुष आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, असे सर्व क्रांतिकारी नेते असतील, महापुरुष असतील, तर यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या शाळेमध्ये आपण साजरं करताना पाहिलेलं आहे. हो, बरोबर. तर हे सगळं ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, आता फॉर एक्झाम्पल मी इतिहासाचा अभ्यास करतोय, मला विद्यार्थ्यांना इतिहास शिकवायचा आहे. इतिहासाचे पुन्हा जर तुम्ही पाहायला गेले तर आधुनिक भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन आहे आणि प्राचीन, असे 3 विभाग आहेत इतिहासाचे. पण प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. तर आधुनिक भारताचा इतिहास पाहायला गेलं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंग्रज आले आणि इंग्रजांना आपण प्रतिकार केला. मग प्रतिकार करण्यासाठी किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे, तर हे सगळे महापुरुष आहे, यांचं योगदान नाकारता येत नाही. बरोबर. वर्षातला एक दिवस आपण जयंती जर साजरी केली, पुण्यतिथी साजरी केली, तर नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीला खरं तर हे सगळे महापुरुष विस्मरणात गेलेले आहेत. बरोबर. हो. आज शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं महात्मा गांधींचं काय योगदान आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं काय योगदान आहे, ह्या महापुरुषांच्या बरोबर ज्यांनी या भारत घडवलेला आहे किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत आहे, आपल्याला माहित आहे. बरोबर. किंवा धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं, धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांचं योगदान काय आहे? नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला आहे. बरोबर. योगायोगाने छावा चित्रपट आला, या माध्यमातून बऱ्याच जणांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काय आहे, त्यांचं काय योगदान होतं, बरोबर, हे समजलेलं आहे. हो. तर इतिहासामध्ये अशा प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक महापुरुषाचं काहीतरी योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. बरोबर. त्यांचं देखील साम्राज्य घडवण्यासाठी आणि ज्या त्या काळी ज्या सत्ता होत्या त्या सत्ता उलथून टाकण्यासाठी फार मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांची प्रेरणा आहेत. तर हे सगळे जे महापुरुष आहेत, या सगळ्या महापुरुषांचा नवीन पिढीला विसर पडलेला आहे. आणि हे सगळं जर नवीन पिढीला जर माहिती झालं तर एक चांगला समाज निर्माण होऊ शकतो. बरोबर. या देशाचे आपण चांगले नागरिक घडवू शकतो, जे जबाबदारीने या देशात वागतील. बरोबर. आणि या देशाचे नाव वेगळ्या उंचीवर पोहोचवतील. तर हा एक छोटासा प्रयत्न म्हणून मी ही माझ्या अकॅडमीमध्ये जयंती असेल, पुण्यतिथी असेल, हे साजरी करत असतो आणि या माध्यमातून या महापुरुषांचे विचार त्यांना सांगत असतो. किंवा हे तर सगळं होत असतं, पण त्यांच्या आतमध्ये, विद्यार्थ्यांच्या आतमध्ये गुण दडलेला असतो की त्यांना त्यांच्यामध्ये पण भाषण करण्याची कला आहे. तर ही बऱ्याचदा त्यांना काय होतं की प्लॅटफॉर्म मिळत नाही. बरोबर. शाळेमध्ये बऱ्याचदा प्लॅटफॉर्म जर नाही मिळालं तर त्याच्या आतमध्ये किंवा त्याला ही जर त्याची कला आहे, ही कला जर विकसित करायची असेल तर त्याला क्लासमधनं प्लॅटफॉर्म दिलं जातं. ओके. की तो या सर्व महापुरुषांबरोबर किती माहिती, या महापुरुषांची किती माहिती गोळा करतोय, किती बोलतोय. बर. तर हा त्याच्या मागचा उद्देश आहे. नक्कीच हा उद्देश खरं म्हणजे जयंती पुण्यतिथी साजरं करणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण आजकाल टीव्हीच्या माध्यमातून बघतो आपण कार्टून आहेत, सुपरमॅन, हे असे कार्टून लोकांना त्यांना वाटतं तेच आपले आदर्श आहेत. खरं तर हे कुठेतरी बाजूला व्हायला पाहिजे आणि त्यांना आपला खरा इतिहास कळण्यासाठी खरंच हा उपक्रम, मला जो खरंच आवडला उपक्रम तुमच्या अकॅडमीचा, तो हा उपक्रम खरंच खूप भारी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना खरंच नॉलेज होईल.